मंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद पार पडली. पाहूयात ते काय म्हणालेत. काल झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्या. आता ते प्रवासात होते की जाणून बुजून तिथं मशीन गेल्या हा चौकशीचा भाग आहे, परंतु याची दखल निश्चितपणे निवडणूक आयोगाने घेतली असेल. म्हणून आता नेमका प्रकार काय आहे हे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर लक्षात येईल. उपमुख्यमंत्र्यांचा अपघाती मृत्यू 10 दिवस झाले, तर त्यात आता वेगवेगळेच दावे संशय व्यक्त केले जातो. अमोल मिटकरी यांनी एक संशय व्यक्त केला, पायलटचा 50 कोटींचा विमा होता, सुसाईड बॉम्ब अँगलने ही चौकशी व्हावी. अजितदादाच्या मृत्यूनंतर जे काही दावे प्रतिदावे होत आहेत, काही आरोप होत आहेत, खरं तर याची चौकशी चालू आहे. आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे, त्याला ऑब्जेक्शन नाहीये. परंतु रोज एक अजितदादांचं जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त झडत चालले, ते राजकारणासाठी बरोबर नाहीये. तुम्हाला जागा दिलेली आहे तिथं मांडा ना तुमचं मत काय असेल ते. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतं. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता, एक नवीनच आता येते समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. सीआयडी चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. यावर एक आहे सोशल मीडियावर आणि गावखेड्याच्या पारावर त्याच्या गप्पा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये अजित पवार जिवंत आहे, ते 10 तारखेला परत येतील असं म्हणजे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या मृत्यूचं आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, सोशल मीडियावर नेमकं आता कधी काय येईल ना याचा काही भरोसा राहिलेला नाही. काय चर्चा घडतील, कशाच्या बाबतीत घडतील, आणि म्हणून आता हे सोशल मीडियाचा लोन हे सर्वसामान्य माणसाला कन्फ्युजन जास्त करतं. याचाच सगळा खुलासा झालेला आहे. अंत्ययात्रा झालेली आहे, पुतळा बसवायचं काम चालू आहे, म्हणजे जागा ठरते. आणि अशा वेळेला अशा ज्या काही बातम्या येतात मग माणसामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. म्हणून परंतु आता जी झालेली दुर्दैवी घटना आहे त्याच्यावर आता अशा प्रकारची वाच्यता करणं योग्य नाही. राष्ट्रपतीचे आमदार आहे अमोल मिटकरी, ते म्हणतात की आयफॉरच्या विमानात जो पायलट होता त्याला इम्प्रोडाइज केलं गेलं होतं. आता हा नवीन शोध लागलाय, मला माहित नाही बाबा. या बाबतीमध्ये अजितदादांच्या बद्दल बोलणं मला वाटतं आता गैर आहे. अशा प्रकारचे आरोप करणं सुद्धा गैर आहे. मोहन भागवतांचं एक वक्तव्य आहे, संघाचा सरसंघ चालक हिंदू असेल, मग तो एससी असो किंवा एसटीचा असू शकतो. संघाचं एक आपलं धोरण असतं, संघाचे निर्णय ते स्वतः घेत असतात, आणि म्हणून त्यांच्या कार्यकारिणीमध्ये काय घडेल, कुणाला करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे की ह्या संघाच्या कार्यकारिणीमध्ये इतरांचा हस्तक्षेप नसतो. संघ हे स्वतंत्र निर्णय घेत असते. मोहन भागवत असेही म्हणाले की संघ स्वयंसेवक राजकारण करत आहे, मात्र संघ हा राजकीय पक्ष नाही. हे तर उघड सत्य आहे ना. संघ आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये कुणाला मत द्यावं, कुणाला देऊ नये असं त्यांना कोणते निर्बंध नाही. परंतु संघाची शिस्त ही जी काही वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीला अनुसरूनच त्यांनी काम केलं पाहिजे, हा त्यांचा दंडक असतो. म्हणून संघाचा कार्यकर्ता हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, कोणत्या एका जाती धर्माला एकच. संघाच्या एका कार्यक्रमात सलमान खान देखील उपस्थित होते. त्यावरून आता वादन पाहायला मिळतंय. लिबर्टी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार असं संजय राऊत बोलतो. सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो. त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांना बोलवलेलं आहे, ज्यांचा संघाशी काही संबंध नसलेले लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. आणि सलमान खान आला म्हणून तर जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी? आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ असे मोठ्या काही सेलिब्रिटी असतील, काही महत्वाचे पदाधिकारी असेल, फार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणून त्याच्यावर आता आक्षेप घेणं मला वाटतं गैर आहे. आणि अशा प्रकारचा मग तुम्हाला जर जाती द्वेष पसरवायचा होता किंवा आहे
तर मग तुम्हाला मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये चालतो कसा पाकिस्तानी झेंड्यावर, याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींना मंगळसूत्र उतरवण्याच्या प्रकारावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. असं सयाजी शिंदे म्हणाले आणि महाराष्ट्र राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे. खरं तर दोन्ही पक्षाचा तो स्वतःचा विषय आहे, फार आम्ही त्याच्यात पडू नये असं मला तरी वाटतं. परंतु दोन्ही जर एकत्र येत असेल तर ती त्यांची त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळं दुसऱ्यांनी कोणी पण, आता खरं तर त्यांच्यातच राजकारण चालू आहे. कारण जे अजितदादाचा पक्ष आहे याचे जे दुसरे आहे, म्हणजे खरं तर जे लोक आहेत, 2 जणांवर आरोप केला जातो, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, यांना या गोष्टी नकोय. बाकीच्या लोकांना जर बघितलं ओव्हरऑल अजितदादांचा पक्ष, तर त्यांना या गोष्टी पाहिजे. शेवटी जे व्हायचे ते होत राहील. मात्र सयाजी शिंदे असं म्हणत हे बोलणं माझ्या समोर झालं होतं एकत्रीकरणाचं. हा, मग काही जण म्हणतात ना बैठका झाल्या नाही झाल्या, तर त्याला ते उत्तर आहे सयाजी शिंदेचं. संभाजीनगरात ज्या TETच्या परीक्षा चालू आहे, ह्या TETच्या परीक्षामध्ये ज्या अटी शर्ती, दागदागिने, मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे. मला असं वाटतं मंगळसूत्र हे दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तर सौभाग्याचं प्रतीक आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारचे परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले. मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय. आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं. याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी. महायुतीच्या माध्यमातून मुंबईला विकासाच्या दिशेनं घेऊन जाणार असं वक्तव्य संजय घाडी यांनी केलंय. चॅनलच्या माध्यमातून महायुतीचे नेते, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे, तसेच प्रवीण दरेकर आमदार, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI या पक्षाच्या मागाठाणेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि शाखा क्रमांक 5 मधील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तसंच सर्वात जास्त मी आभार मानतो माझ्या मतदारांचं, ज्या मतदारांनी मला 15,500च्या मताधिक्य देऊन 5,000चं लीड मिळवून दिलं, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शिंदेसाहेबांचं खास स्पेशल आभार व्यक्त करतो. राहुल शेवाळे साहेबांचा, शीतलताई म्हात्रे आहेत आमचे, सचिनभाई जोशी आहेत, राम रिपाळे साहेब आहेत, आमचे सचिव संजय मोरे आहेत, मिनेश आमचा मित्र आहे. या सर्वांचं माझ्या या इथपर्यंतच्या या यशामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हे वर्ष वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि मला आठवतं की 2012च्या पूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी शेवटची जी एक मुलाखत दिली होती सन्माननीय निखिल वागळे साहेबांना, आणि त्याच्यात निखिल वागळेंनी विचारलं होतं बाळासाहेबांना की संजय घाडी आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांना आपण नगरसेवक करणार का? तर बाळासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं होतं की संजयला मी नगरसेवक नाही तर महापौर करणार, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं. आणि ते स्वप्न तसं अधूरच राहिलं. आणि ते आज सन्माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज पूर्ण केलं. आणि मला उपमहापौर पदाचं या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची अनुमती दिली. आणि काल मी तो अर्ज भरला. बुधवारी 11 तारखेला दुपारी 12 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये याची घोषणा केली जाईल. बहुतेक विरोधी कुठच्याही पक्षाने अजूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याकारणाने ही बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहराला 2022च्या नंतर नगरसेवक नव्हता, प्रशासकीय राजवट होती. या 4 वर्षाच्या कालावधीच्या नंतर होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई शहराला
प्रथम नागरिक म्हणून महापौर म्हणून रितुताई आमच्या तावडे यांची निवड होईल आणि माझी उपमहापौर म्हणून निवड होईल. आणि त्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. माझे सर्व सहकारी देखील आनंदी आहेत, आमचे मतदार देखील आनंदी आहेत. रितू तावडे यांनी म्हटले की मुंबईमध्ये बांगलादेश मुक्त करणार, आपण काय करणार? नाही, हा संपूर्ण आमच्या महायुतीचाच कार्यक्रम असेल. मुंबईला विकासाच्या दिशेने घेऊन जाणं, मुंबई शहरामध्ये विकासाचे अनेक चांगले प्रकल्प करणे, रोड जे आहेत ते सर्व रोड सिमेंट कॉन्क्रीटचे करून भविष्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त करणे, मुंबई पावसामध्ये तुंबली नाही पाहिजे याची काळजी घेणे, मुंबई शहरामधून जो मलनिसारण वाहिनीच्या माध्यमातून जाणारा म्हणजे पाणी आहे त्याच्यावरती पुनर्प्रक्रिया करून STP प्लांट त्याच्यासाठी आता 7 आहेत, त्याच्यामध्ये अधिक संख्या ती वाढवून मुंबई शहराला त्या दृष्टीने देखील स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न मुंबई शहराचा राहील. आपण जसं म्हटलं की मुंबई शहरामध्ये बांगलादेशींचं या ठिकाणी आगमन होतं आहे, ह्यांना रोखणं हे मुंबई महानगरपालिकेच्या बरोबरीनं पोलीस खात्याचं देखील कर्तव्य, राज्य शासनाची मदत घेऊन याच्यावरती देखील तोडगा निश्चितपणानं काढला जाईल. माझं तर स्वप्न आहे की मुंबई शहर हे स्वच्छ आणि सुंदर व्हायला पाहिजे आणि ते सर्वच दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, कचऱ्याच्या दृष्टीने. त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या मुंबई शहरातील सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण मुंबई शहरामध्ये कचरा टाकू नका. कचरा घेण्यासाठी येणारे आमचे सफाई कामगार आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांच्याकडे आपण कचरा या ठिकाणी द्यायचा आहे. कचऱ्याचं वर्गीकरण देखील आपण त्या घरातून येणारा कचरा किंवा सोसायटीतून येणारा कचरा किंवा दुकानातून येणारा कचरा त्या मुळापर्यंत जाऊन आपण त्याचं वर्गीकरण करून कचरा देण्याचं योजना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी योजलेली आहे ती अधिक पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न माझा राहील. तसंच या मुंबई शहरामध्ये जी एअर क्वालिटी थोडीशी खराब झालेली आहे, त्या एअर क्वालिटीमध्ये देखील सुधारणा आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करायला लावणं हे आमचं महायुतीचं काम राहील. सर, आपल्या कांद्यावर मोठी जबाबदारी मिळाली आहे, मागाठाण्यासाठी काय करणार? मागाठाणे किंवा मुंबई शहर आणि माझा प्रभाग क्रमांक 5 या सगळ्यांसाठीच उपमहापौर ह्या नात्याने आणि महापौर आमच्या रितुताई आणि आम्ही सर्वच नगरसेवक एकत्र मिळून काम करणार आहोत. मुंबई शहरासाठीच काम करायचं. मग त्याच्यामध्ये प्रत्येक मागाठाणे पण आला, दहिसर आला, बोरिवली आला, घाटकोपर आला, वरळी आले, सर्वच विधानसभा आले, सर्व क्षेत्र आलं आणि त्याच्यासाठी त्या प्रभागामध्ये निवडून आलेले नगरसेवक नगरसेविका आहेत, यांचे देखील काही प्रश्न असतील ते देखील प्रश्न सोडवण्यासाठी महापौर आणि उपमहापौर या नात्याने आम्ही नक्की मदत करत राहू. ओबीसी युवा संमेलन मार्च पहिल्या आठवड्यात घेणार आहेत असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. आम्ही ओबीसी सकल मोर्चातर्फे आणि विविध संघटनांचे सगळे प्रतिनिधी, त्यात काही एक संघटना म्हणू नको तर ओबीसीचे सर्व समाज बांधव जे अग्रेसिव्हली लढतात या विषया ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन लढत आलेले आहेत. या जनगणनेच्या संदर्भात आणि UGCच्या जे आता UGCच्या संदर्भात गाईडलाईन्स आल्या किंवा बिल आलं त्या संदर्भात ही फार चर्चा विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांच्याबरोबर झाली. हे दोन्ही गोष्टी फार अन्यायकारक आहेत आणि मला वाटतं की त्यामध्ये SC ST बरोबर ओबीसी हा कलम का नाही? मग ओबीसी जर जनगणना होत नसेल उद्या ओबीसीच्या आरक्षणाचं काय? तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीमध्ये येणारे जे आत्ता अडथळे आहेत, जे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगर किंवा इतर ठिकाणी निवडणुका थांबलेल्या आहेत, मग ह्याचं काय? आणि त्याबरोबरच ओबीसीच्या आरक्षणाचं तर विषय संपुष्टातच आहे. म्हणून हे सर्व अन्यायकारक दोन विषयाला घेऊन खूप चर्चा झाली आणि ही सरकारच्याकडे हा आवाज पोहोचवण्याचं ठरवलं सरकारच्या दरवाजापर्यंत. त्यामुळे 17 तारखेला आम्ही आमच्या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करून सुरुवात करायची आहे. आणि या जनगणनेमध्ये जोपर्यंत हे ओबीसीचा समावेश होत नाही तोपर्यंत मोठा एक आंदोलन या राज्यामध्ये सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे आंदोलन उभं झालं पाहिजे. आणि त्याची सुरुवात आम्ही जिल्हा स्तरावर मोर्चे आपल्या बैठका घेऊन त्याची सुरुवात करू.
जिल्हा स्तरावर मोर्चे काढू आणि विभागीय स्तरावर मोर्चे काढू आणि सरकारच्या लक्षात हे आणून देऊ की तुम्ही ओबीसीवर अन्याय करतात, तो अन्याय दूर झाला पाहिजे. आणि त्या पलीकडे जाऊन आम्ही एक ओबीसी युवा संमेलन पण आम्ही घेतो आहोत. तो साधारणतः मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये होईल आणि ओबीसीच्या जे अधिकार आहेत, जसं UGCच्या माध्यमातून जे अधिकार त्यांचा हक्क डावलण्याचा प्रयत्न झाला आहे, जे त्यामध्ये प्रावधान केले गेलेलं आहे, हे फार अन्यायकारक आहे. आणि त्याबरोबर त्यांचे अधिकार हक्क, जसं महाज्योती महाराष्ट्रातील कार्यरत आहे पण अजून पैसे मिळाले नाही, संख्या मोठी आहे परंतु त्यामध्ये कुठलीही योजना आता पूर्ण क्षमतेनं सुरू नाही. खूप मोठे विषय असे आहेत. पण आम्हाला मुख्यत्वे 2 विषयावर आत्ता हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्याची सुरुवात 17 फरवरीला संविधान चौकातमधील आंदोलनाने करायचं ठरलं आहे. काही संघटनांचे दिल्लीत सुद्धा आंदोलन होते आहे. आपला जो 17 तारखेचं आंदोलन असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे, किती लोक येतील, काय त्याचं स्वरूप? नाही, बघा, आम्ही सर्वांना आवाहन करतो आहोत आणि त्याच्या पलीकडे पुन्हा एक सांगतो आपल्याला की आम्ही या जनगणनेमध्ये ओबीसीनी सहभागच घेऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या दरवाजापुढे एक पाटी लावली पाहिजे की हा जनगणनेमध्ये ओबीसीचा कालम किंवा ओबीसीचा समावेश करा त्यामध्ये, तर आम्ही सहभाग घेऊ, अन्यथा घेणार नाही. आम्ही ते करतो आहोत आणि प्रत्येक ओबीसी माणसाने ते लावावं असं आवाहन मी करतो आहे. तुम्ही सहभागी घेऊन उपयोग नाही. जर ओबीसी हा ही संपूर्ण कॅटेगरी संपुष्टातच आणायची असेल तर मग त्यांना जर तुम्ही हायर कॅटेगरीमध्ये टाकत असाल, कास्टमध्ये टाकत असाल, तर त्यामुळे तो एक सुद्धा विषय आहे. आणि राहिला 17 तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक येतील, तिकडे बसतील. धरणे आंदोलन आहे, त्याची सुरुवात आहे. 17 पासून ती सुरुवात आहे. हे आंदोलन जोपर्यंत हा विषय संपुष्टात येत नाही तोपर्यंत सुरू आहे. संघटनांसोबत राजकीय पक्षांना सुद्धा संपर्क नाही, बघा, ज्यांना यायचं आहे हे राजकीय याला स्वरूप नाहीच मुळात. ज्याला आपल्या राजकीय जोडे चपला बाहेर काढायचे आहेत आणि ओबीसीच्या हक्कासाठी यायचं आहे ते सर्व त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. त्याला कुणाचंही बंधन नाही. आणि हे काही कुण्या राजकीय बॅनरच्या खाली आंदोलन आणि मागणी होते आहे असं समजायचं कारण नाही. बांगलादेशात 1.25 कोटी हिंदू आहेत आणि ते एकत्र आल्यास काही होऊ शकतो असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी वक्तव्य केलेलं आहे. नाही, त्यांचं ते मला त्यावर फार बोलायचं नाही. आणि संघचालक काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या ओबीसीची लढाई महत्त्वाची वाटते आम्हाला आणि ओबीसीच्या हक्काचं मिळालं तर त्यांचे जे आत्ताचे प्रश्न आहेत आरक्षणापासून तर नोकऱ्यापर्यंत ते सगळे प्रश्न दूर होतील. पहिले पोटाची व्यवस्था करा, पहिले पोठोबा, आम्ही नंतर विठोबा तो म्हणायला तयारच आहोत. सरसंघचालक असंही म्हणाले 3 अपत्य असावे. सरसंघचालक असंही म्हणाले 3 अपत्य असावे. आता जनगणनेचाच विषय सुरू नाही, ते 3 म्हणू देत, 5 म्हणू देत, त्यांना शुभेच्छा आहेत. जे म्हणतात त्यांनी सुरुवात करावी अशी आमची मागणी आहे. शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार बंद झाले आहे. विजय, शासकीय रुग्णालयात मोफत उपचार बंद झालेले आहे. आता 5 रुपयापासून 40,000पर्यंत शस्त्रक्रियेसाठी आता ते सगळे पैसे मोजावे लागले. भीक मागा म्हणा. राज्यातील सरकारांना भीक मागायची पाळी आली आहे. मोदी साहेबांचे केंद्रातील सरकार आणि फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावर यांची कटोरा घेऊन उभं राहिलं पाहिजेत आणि त्या कटोऱ्यामध्ये लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडे आता रुग्णांची सेवा करण्यासाठी पैसे नाही, तर देवाच्या नावाने, ईश्वराच्या नावाने आमच्याकडे काही दान टाका, म्हणजे आम्हाला सरकार चालवता येईल आणि गरिबाची सेवा करता येईल अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी. मंगळसूत्र घालून गेलं म्हणून एका मुलीला परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय. सीईटीची कुठे? मला नाही माहिती. परीक्षा मी वाचलं नाही. सीईटीच्या एक्झाममध्ये कोणतं म्हणजे मंगळसूत्र घालून गेल्यामुळे म्हणजे त्याला परीक्षेलाच बसू दिला नाही. महिलांनी संताप व्यक्त केलाय सगळ्यांना. म्हणून लग्न झालेल्या विवाहित मुलींनी पुढचा अभ्यास करू नये किंवा परीक्षा देऊ नये म्हणजे हे तर कोणाचं हे दिव्य विचार आहे त्यांचे. म्हणजे UGCच्या परीक्षेमध्ये सांगताय तुम्ही? सीईटीच्या परीक्षेमध्ये आम्ही त्याला मागणी करू. मी सगळी माहिती घेतो
आणि जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवला असेल त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो. आणि जोड्याने जो मारून येईल त्याला 25,000चं वगैरे बक्षीस ठेवा. तेलंगणात मुंबईच्या बाहेरही पडत नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. देवखेळ या वेबसिरीजमध्ये कोकणातील जे शिमग्यामध्ये प्रामुख्याने असणारे संकासुराचं जे कॅरेक्टर आहे हे आक्षेपार्ह कुठेतरी दाखवलेलं आहे. आपण देखील निर्मात्याशी चर्चा केलेली आहे. काय सांगा? देवखेळ ही वेब सिरीज ज्यावेळी सुरू होणार होती त्याच्या अगोदर जो ट्रेलर सुरू झाला त्याच्यामध्ये संकासुराच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह काही असल्याच्या गोष्टी आमच्या कोकणातल्या जनतेनं पुढं आणल्या. मी ज्यावेळी गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी स्वतः चंद्रकांत गायकवाड नावाचे त्या वेबसिरीजचे जे निर्माते आहेत आणि जाधव म्हणून आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. त्याच्यानंतर 3,000 ते 3,500 लोकांच्या समोर त्यांनी स्वतः फोनवरनं याच्यामध्ये काही आक्षेपार्ह असेल तरी मी काढून टाकेन अशा पद्धतीचा शब्द दिला होता. आणि पुन्हा अशा पद्धतीचं जर काही आक्षेपार्ह असेल तर मी आता मुंबईला गेल्यानंतर चंद्रकांत गायकवाड आणि जाधव हे जे 2 निर्माते आहेत त्यांना बोलवून घेईन. मी स्वतः त्याच्यामध्ये नक्की संकासुराच्या पात्राचं काय कशा पद्धतीनं आक्षेप आहे हे स्वतः बघेन. तज्ज्ञांना देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु कोकणाच्या संस्कृतीवर बोट दाखवण्याचं काम करणारी एखादी जर वेब सिरीज असेल तर त्याचं समर्थन मंत्री म्हणून आणि कोकणातला एक ग्रामस्थ म्हणून मी कधीही करणार नाही. यासोबतच राजकीय आढावामध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.